वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। शहापूर पोलीस ठाण्याकडील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड। 4,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। LCBची धडक कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या तपास पथकाला विशेष निर्देश दिले होते। या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून तपास सुरू केला। तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलीस अंमलदार महेश खोत यांना माहिती मिळाली की शहापूर पोलीस ठाणे येथे दाखल घरफोडीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी असलम मेहबूब संधी राहणार रात्नी जिल्हा बेळगाव याने केला असून चोरीचे दागिने विकण्यासाठी तो टोप येथील दुर्गामाता हॉटेलजवळ येणार आहे। त्यानुसार 17 डिसेंबर 2024 रोजी तपास पथकाने दुर्गामाता हॉटेल टोपगावच्या हद्दीत सापळा रचून आरोपी असलम मेहबूब संधी याला अटक केली। त्याच्याकडून 4,16,500 रुपये किमतीचे 59.500 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। तपासादरम्यान आरोपीने शहापूर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। हस्तगत मुद्देमालासह आरोपीला शहापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक आतिश मेहत्रे, पोलीस अंमलदार महेश खोत, सतीश जंगम, संजय कुंभार, महेश पाटील, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, सुहास पाटील व सचिन बेंडखळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।